नमस्कार. मोगरा फुलला. लेखक मंगेश मधुकर. अभिवाचन अनुराधा कर्वे. यावर्षी व्हॅलेंटाईन डेला एका जोडप्याला 1 दिवसाची टूर स्पॉन्सर करायची असं शेठनं ठरवलं. त्याला खास कारणही तसंच होतं. सकाळचीच गोष्ट. शेठ ऑफिसमध्ये आले. सवयीनं केबिनमधल्या कुंडीतल्या झाडाला पाणी घातलं आणि कामाला लागले. सध्या ते प्रचंड खुश होते. टूर बिझनेस तेजीत होता. पुढच्या 2 महिन्यांपर्यंतचं 70% बुकिंग फुल होतं. रोजच्याप्रमाणे शेठ आपल्या कामात गुंग होते. ऑफिसमध्ये गर्दी होती. वेगवेगळ्या टेबलांवर लोक माहिती घेत होते. तितक्यात एक 50शी पार केलेल्या, उंच पुऱ्या, तरतरीत नाक, सोनेरी काडीचा चष्मा घातलेल्या, रंगाने सावळ्या पण दिसायला एकदम स्मार्ट अशा बाई आल्या. गर्दी पाहून थोड्या गोंधळल्या आणि इकडे तिकडे पाहू लागल्या. बाईंना बावरलेलं पाहून शेठ उठले आणि अदबीनं त्यांना आपल्या केबिनमध्ये घेऊन आले. ओळख करून दिली, कार्ड दिलं. बोला मॅडम, हाऊ कॅन आय हेल्प यू? मुलीच्या लग्नाचा वाढदिवस आहे म्हणून तिला सरप्राईज द्यायचं होतं. जरा माहिती पाहिजे होती. पण माझं बजेट काही फार मोठं नाही, बाईंनी एका दमात सांगितलं. बाई बोलत असताना शेठ त्यांच्याकडे एकटक पाहत होते. चेहरा ओळखीचा वाटला. ओळख पटल्यावर शेठच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. ते प्रचंड खुश झाले. त्याचवेळी बाई टूर प्लॅनची माहिती विचारत होत्या. त्यांना मध्येच थांबवत शेठ एकदम उत्साहाच्या भरात म्हणाले, सॉरी, तुम्हाला थांबवतो. तुम्ही बेळगावच्या का? अनपेक्षित प्रश्नांनी बाई गडबडल्या. उठून जाऊ लागल्या. त्यांना कसंबसं थांबवत शेठने हात जोडून पुन्हा तोच प्रश्न विचारला. हो, तुम्हाला कसं माहीत? तुम्ही कोण? उभे राहूनच बाई बोलत होत्या. मी पण तिथलाच. तुम्ही न्यू कॉलेजला होतात का? सुमती तुमचं नाव. आश्चर्याने बाई खुर्चीत बसल्या आणि काही क्षणातच पुन्हा उठून जाऊ लागल्या. शेठ गडबडले. पुन्हा हात जोडून म्हणाले, कृपया गैरसमज करून घेऊ नका. आपण एकमेकांना ओळखतो. यापूर्वी भेटलो आहोत आपण. कशावरून? काहीही काय बोलता? तुम्ही मला ओळखत नाही आणि आज पहिल्यांदाच भेटतो आहोत आपण. हो, खरं आहे. 34 वर्षानंतर आपण पहिल्यांदा भेटतो आहोत. म्हणजे कोण आहात तुम्ही? आणि असं कोड्यात का बोलताय? बाई चिडल्या. आपण दोघं एकाच कॉलेजमध्ये, एकाच वर्गात, एकाच ग्रुपमध्ये होतो. मी जगन्नाथ उर्फ जग्गा. नाव ऐकून बाई मटकन खाली बसल्या. आश्चर्याचा धक्का बसला. पण झालेला अत्यानंद चेहऱ्यावर दिसत होता. काही बोलायचा प्रयत्न केला पण शब्दच उमटत नव्हते. जसं दुःखाचं असतं तसंच आनंदाचं सुद्धा. पराकोटीचा आनंदसुद्धा मौनातूनच व्यक्त होतो. शेठ आणि बाई यांची अवस्था काहीशी अशीच झाली होती. अनपेक्षित झालेल्यांनी दोघंही निश्शब्द झाले. फक्त एकमेकांकडे दोघंही पाहत होते आणि डोळ्यातलं पाणी लपवण्यासाठी नजर फिरवीतही होते. दोघं मनांनी 34 वर्षांपूर्वीच्या कॉलेजच्या त्या दिवसात हरवले. जग्गा आणि सुमू एकत्र शिकणारे. अभ्यासात सुमू हुशार, तिला शिक्षिका बनायचं होतं. तर जग्गाला बिझनेसचं प्रचंड आकर्षण. एकाच ग्रुपमध्ये असल्यामुळे मैत्री झाली, सहवास वाढला. नकळत एकमेकांच्या आवडीनिवडीची काळजी घेऊ लागले. विशेष नातं निर्माण झालं. परस्परांना आवडत होतं. पण अनामिक भीतीमुळे पुढाकार घेऊन कोणीच भावना बोलून दाखवल्या नाहीत. अगदी जवळच्या मित्रांनासुद्धा कटाक्षानं त्यांनी कळू दिलं नाही. कॉलेज संपल्यानंतर परिस्थितीमुळे दोघांना आपापल्या वाटेने जावं लागलं. अव्यक्त प्रेमाच्या आठवणींमुळे सुरुवातीला काही दिवस त्रास झाला. पण काळ कुणासाठी थांबतो का? आयुष्य हे प्रवाहीच राहतं. सुमू पुण्याला आणि जग्गा मुंबईला. पहिल्या प्रेमाच्या आठवणी मनाच्या एका कोपऱ्यात ठेवून
आपापल्या आयुष्यात दोघंही गुरफटून गेले. आणि आज अचानकपणे इतक्या वर्षानंतर पुनर्भेट झाली. एकमेकांमध्ये झालेले बदल दोघंही निरखत होते. काही क्षण शांततेत गेले. तेवढ्यात ऑफिस बॉय आला म्हणून दोघंही भानावर आले. शेठनं त्याला काहीतरी सांगितलं. काही वेळात ऑफिस बॉयनं पायनॅपल ज्यूस आणून ठेवला. ते पाहून सुमती म्हणाली, "वा, क्या बात आहे. अजून लक्षात आहे माझी आवड." शेठ फक्त हसले. तेवढ्यात शेठचा मोबाईल वाजला. अनोळखी नंबर होता. ग्लास टेबलावर ठेवत सुमती म्हणाली, "बरं आहे, निघते आता. माझाच नंबर आहे. सेव्ह कर हां. आता भेटू आणि भेटतच राहू. बाय जग्गा." आणि सुमती निघून गेली. खूप दिवसांनी असं जग्गा ऐकून शेठचं अंग शहारून गेलं. पुन्हा पुन्हा ते आठवून अंगावर काटा येत होता. शेठ प्रचंड म्हणजे प्रचंड खुश झाले. त्या भरात जागेवरच त्यांनी उडीही मारली. तेवढ्यात ऑफिस बॉय आला. आनंदाच्या भरात शेठनं त्याला मिठीच मारली आणि 100ची एक नोट दिली. तो गोंधळला. सहजच शेठचं लक्ष केबिनमधल्या कुंडीकडे गेलं. तिथे मोगऱ्याच्या झाडाला आलेल्या कळ्या उमलत होत्या. मोगरा फुलत होता. 14 फेब्रुवारी प्रेमाचा दिवस म्हणून शेठनं भाग्यवान जोडप्याला 1 दिवसाच्या प्रायोजित सहलीची घोषणा केली आणि जोडप्याची निवड करण्यासाठी सुमतीला खास आमंत्रण दिलं. प्रेमाचा दिवस साजरा करण्यामागची प्रेरणा आपणच आहोत हे समजल्यावर सुमती ज्या प्रकारे लाजली ते पाहून शेठच्या मनात जे झालं ते शब्दात मांडणं अशक्य आहे. जोडप्याची निवड करण्यासाठी शेठ आणि सुमती केबिनच्या बाहेर आले. वेगवेगळ्या माणसांची ऑफिसमध्ये गर्दी होती. सगळ्यांना शांत राहण्याची विनंती करून शेठनी योजना सांगितली. तेव्हा सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून स्वागत केलं. सुमतीला निवड करण्यास सांगितलं. सुमारे 10-15 मिनटं सर्वांना पाहून घेतलं तिनं. नंतर सुमतीचं लक्ष एका बाजूला कोपऱ्यात शेजारी बसलेल्या आजी आजोबांकडे गेलं. तिथे चालू असलेल्या गोष्टींचा आपला काहीच संबंध नाही असा भाव दोघांच्याही चेहऱ्यावर होता. काहीही न बोलता ते दोघं शांत बसले होते. सुमतीने त्यांचीच निवड केली. सगळ्यांनी एकदम जल्लोष केला. टाळ्यांच्या कडकडाटात आजी आजोबांचं सर्वजण अभिनंदन करत होते. पण ते आजी आजोबा पुन्हा पुन्हा काही बोलण्याचा प्रयत्न करीत होते, पण कोणी ऐकूनच घेत नव्हतं. सगळेच सेलिब्रेशन मूडमध्ये होते. ऑफिसमधील लोकांनी आजी आजोबांचं नाव आणि नंबर घेतले. सहलीच्या प्लॅनची माहिती दिली. ती ऐकतानासुद्धा दोघेही अत्यंत अवघडून बसले होते. काहीही न बोलता फक्त माना डोलवत होते. त्यांनाही सहलीचं आकर्षण निर्माण झालंच होतं. ठरल्याप्रमाणे सकाळी लवकरच ते दोघं ऑफिसमध्ये आले. गाडी हजर होती. गुलाबाची फुलं देऊन शेठनी स्वागत केलं. "आजचा दिवस तुमचा. मस्तपैकी एन्जॉय करा. वाटेल तिकडे फिरा, खा, प्या, मजा करा. सगळा खर्च आमचा हां. तुम्ही फक्त ड्रायव्हरला काय पाहिजे ते सांगायचं." दोघांना सन्मानाने गाडीत बसवलं. टाळ्यांच्या गजरात गाडी मार्गस्थ झाली आणि सगळेजण रुटीन कामाला लागले. दुसऱ्या दिवशी ड्रायव्हरने शेठला आजी आजोबांच्या सफरीची माहिती दिली. ती दोघं खूप खुश होते. हे ऐकून शेठ मनाने सुखावले. आपण केलेला प्रयत्न सार्थकी लागला असं त्यांना वाटलं. पण त्यांना एका गोष्टीचं आश्चर्य वाटत होतं. ते म्हणजे आजी आजोबांपैकी कोणीच अद्याप एकही फोन केला नव्हता. 3-4 दिवसांनंतर भर दुपारी आजोबा ऑफिसमध्ये आले. शेठनं हसून स्वागत केलं. सरबत मागवलं. बोला, काय काम?" "मुद्दामच फोन न करता भेटायला आणि थँक्यू म्हणायला आलो आहे." "तुम्ही आमच्यासाठी खूप केलं आहे. मनापासून आभारी आहे." "अहो, आभार कसले मानता. प्रेमासाठी लोक काहीही करतात. प्रेम या सुंदर गोष्टीसाठी आमचा हा खारीचा वाटा." एक विनंती आहे. छोटंसं काम आहे.
फक्त तुम्हीच ते करू शकता. प्लीज. बोला आजोबा, मन मोकळेपणाने सांगा. पहा, मी आणि आजी त्या दिवशी खूप आनंदात होतो. भरपूर भटकलो, भरपूर गप्पा मारल्या, महागड्या हॉटेलात जेवलो. वय विसरायला लावणारा हा दिवस उरलेल्या आयुष्यात रोजच आठवेल. फक्त एक करा, आजींचं नाव आणि नंबर द्या. म्हणजे मला नाही समजलं. मला का मागता तुम्ही नंबर? तुम्ही दोघे तर अहो, आम्ही दोघं एकमेकांचे कोणी नाही. साधी ओळखसुद्धा नाही आमची. तुमच्या ऑफिसमध्येच त्या दिवशी पहिल्यांदाच भेटलो आम्ही. मी मित्राबरोबर आलो होतो. आम्ही दोघं योगायोगाने शेजारी बसलो होतो आणि तुम्ही आमचीच निवड केलीत. आम्ही सत्य परिस्थिती सांगण्याचा खूप प्रयत्न केला, पण कोणी ऐकूनच घेतलं नाही. हायला, काय सांगता? हे तर मलाच सरप्राईज आहे. शेठ ताडकन उभेच राहिले. अहो, खरी गंमत तर पुढे आहे. आजी बोलायला वागायला एकदम भारी. दिवसभर मोकळ्या मनाने राहिल्या, फिरल्या, गप्पा मारल्या. आम्ही सुखदुःख शेअर केली. दोघात दोन गोष्टी कॉमन होत्या. एक म्हणजे बोलका स्वभाव आणि आयुष्याच्या उतरणीला वाट्याला आलेलं एकाकीपण. मला वाटलं तुम्ही कपल आहात म्हणून तर. शेठ म्हणाले, कसलं डोंबलाचं कपल. दिवसभर सोबत राहूनसुद्धा आजीबाईंनी नाव सांगितलेलं नाही की मोबाईल नंबर दिला नाही. मी प्रयत्न केला, पण त्यांनी ताकास तूर लागू दिला नाही. मुद्दाम खडूसपणा केला. आजोबांचं बोलणं ऐकून काय बोलावं हेच शेठना सुचत नव्हतं. स्वतःशीच ते हसत होते. त्यांचा नंबर देता का प्लीज? जरा बोलायचं आहे. अत्यंत महत्त्वाचं असं काहीतरी सांगायचं आहे. वेळेत बोललेलं बरं, उगीच राहून जायला नको, नाहीतर नंतर पश्चात्ताप करत बसायला लागेल. आजोबा डोळे मिचकावत मिश्किलपणे हसत होते. 100% बरोबर. वेळीच बोललेलं बरं असतं. नाहीतर. शेठनी फोन नंबर दिला. आजोबा नंबर डायल करू लागले. त्याचवेळी शेठचं लक्ष केबिनमधल्या कुंडीकडे गेलं. तिथे झाडाला आलेल्या कळ्या उमलून मोगरा फुलला होता.